हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसापासून ब्लॉग टाकलेला नव्हता, तर वेळच भेटत नव्हता लाँग व्हिडिओ काय बनवायचा. म्हणून मग आज तुमच्यासाठी स्पेशल क्लिनिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे मी बेड क्लीन करत आहे. सगळ्यात आधी सगळं सामान बाहेर काढून घेतलं आणि बेड आहे ना व्यवस्थित झाडून घेतला. खूप कधीपासून आवरलेला होता, म्हणून म्हटलं चला पहिले हे काम करून टाकूया. त्यानंतर जाळं आलेलं होतं थोडंसं, ते जाळं काढलं, झाडूनेच साफ करून घेतला आणि सगळं झाडून घेतल्यानंतर आहे ना दोघी साईड व्यवस्थित क्लीन केल्या. दोघं साईड क्लीन करताना जास्तीचं एकच साईडकडे सामान होतं, त्यामुळे एकच साईड आवरायला जास्त वेळ लागला. हे कॉट खूप युजफुल आहेत की याच्यात आपण सामान पण ठेवू शकतो. तर साफसफाई तर याची झालेली होती. तर साईडचं मला क्लीन करायचं होतं, पण एवढा जड कॉट ओढला जात नव्हता. तरी मी एकटीने प्रयत्न करून तो ओढलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा इकडे माझं काही सामान पडलेलं आहे. तर एकदा सामान इकडे पडलं की तो रिकामा करून सरकवत नाही, तोपर्यंत तो सामान काही निघत नाही. त्यानंतर साईडचं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. एवढी काही जास्त घाण नव्हती, कारण अधूनमधून मी साफ करत असते. त्यानंतर सगळी घाण आहे ती व्यवस्थित झाडून घेतली. प्युअर सागाचं जे लाकूड असतं ना, त्या लाकडापासून हा बेड बनवलेला आहे, त्याच्यामुळे सरकवायला थोडंसं जडच आहे. पण काही नाही, रिकामा केल्यानंतर मी सरकवू शकते, इतका तो हलका आहेच. तर आता गणपती बसलेले आहेत आणि त्यानंतर नवरात्र येतील. तर नवरात्रामध्ये सगळेच जण घर आवरतात किंवा काही जण दिवाळीला साफसफाई करतात. तर मी आधीच सुरुवात केलेली आहे. आणि बघा बेडशीट पण काढून घेतलं आणि ते धुवायला टाकलं. त्याच्यानंतर गादीची खोळ असते ती पण नवीन टाकली आणि दुसरं बेडशीट टाकून घेतलं. एवढे सगळे जे पांघरूण आहे ते क्लीन करायचे आहेत, त्याच्यामुळे साईडला काढून ठेवले आणि व्यवस्थित कॉट सेट करून दिला आणि रूम झाडून घेतला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. तर बाकीचं जे आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.